त्या प्रेम सहायला संपवावं लागेल. तोच नवनवीन आयडिया जाणून वीरला वाचवतो. मग बॉस, त्या प्रेम सहायच्याच आयडिया जर आपण चोरल्या तर? करेक्ट. मोना, यू आर जीनियस. मी त्या प्रेम सहायच्या मेंदूत शिरून त्याच्या डोक्यातल्या सगळ्या आयडिया चोरतो. पण बॉस, हे सगळं होणार कसं? माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. ऐक. बॉस, तुमचं काम झालं म्हणूनच समजा. सर, मी पेस्ट कंट्रोल वरून आलोय सर. नाही, आम्हाला नाही करायचं पेस्ट कंट्रोल. आता तू बघच प्रेम सहाय, बॉस काय करामत करतात ती. अरे आजोबा, आजोबांना काय झालं? वीर, आजोबा बेशुद्ध पडले. काय झालं? अरे अरे आजोबा, हे तर बेशुद्ध पडलेत. पण झालं काय ह्यांना? जिंटूला बोलवूया. जिंटू! काय झालं? वीर, वीर, मी आलोय. अरे मी कुठे आहे? मला तर चाट खायला जायचंय. नाही जिंटू, जिंटू. हवेच्या झोक्याने खिडकी जिंटूला आपटली असेल आणि तो विसरला असेल. येस, हाच आहे तो करामती मेंदू. आता मी इथे असेन आणि माझ्या होलोग्राफिक इमेजेस मेंदूत शिरून प्रेम सहायच्या सगळ्या आयडिया चोरून आणतील. हा, त्यानंतर नाही राहणार प्रेम सहायच्या कुठलाच आयडिया ना. ते करू शकतात वीरची कुठलीही मदत. येस, नाव मूव टू ऍक्शन. आता फुर्सतगंज मध्ये विनाश होईल. या वेळेस वीर नाही वाचणार. बॉस, तुम्ही काय करणार आहात? स्पेस कॉस्मिक पॉवर्स. एकदा हे पुस्तक माझ्या हातात येऊ दे, मग बघ तू माझी कमाल. बॉस, तेच बुक चोरण्यासाठी तुम्ही टिंबक्टूला पाठवला आहात ना? हो, अगदी बरोबर बोललीस. अरे केवढी ही पुस्तक. आता यामध्ये बॉसने सांगितलेलं नेमकं पुस्तक कसं ओळखावं? ते पुस्तक लवकर घेऊन ये. हा, आणतो. येस बॉस, मी तर लायब्ररी मध्येच आहे आणि त्या पुस्तकांच्या मधोमधच आहे, पण ते पुस्तक काही सापडत नाही. अरे मूर्ख माणसा, त्यावर स्पेस कॉस्मिक पॉवर्स असं नाव लिहिलं असेल. स्पेस कॉस्मिक पॉवर्स मिळालं बॉस. पुस्तक मिळालं. आता लगेच घेऊन येतो तुमच्याकडे. चुलबुल, तू पण चल, खूप मजा येते. अरे कुठे चाललात? मी पण येतो. अरे थांबा. अरे थांबा रे, कुठे पळताय? थांबा. आज काहीतरी वेगळी गंमत करूया. अरे चुलबुल, तू प्रत्येक वेळी तू काही ना काहीतरी गडबड करतोस. आज तुला मी नाही सोडणार. अरे नाही. अरे माझं पुस्तक दे. हा बघ. टिंबक्टू, नक्कीच काहीतरी गडबड होणार आहे. माझं पुस्तक. अरे
मी कुठे आहे? नाही चिंटू, बस तू काही विसरू नकोस. चिंटू अरे सोड ना. अरे सोड. असं काय करतो? सोड. माझा नवीन आविष्कार पूर्ण झाला. आता मी फुरसतगंज आणि वीरला आपल्या मार्गातून हटवून टाके. बॉस यू जीनियस. पण बॉस, तुमचा हा आविष्कार मला दिसत का नाहीये? असा कोणता आविष्कार केलाय तुम्ही? तुला माझ्या आविष्काराची कमाल बघायची तर हे बघ. ही अशी गोष्ट आहे जी दिसत तर नाहीये पण मारते मात्र जोरात. हे काय आहे बॉस? येस, ही आहे माझ्या इनविजिबल पॉवर स्टोअरची चिप. याच्यात माझी ती पॉवर बंद आहे जिच्या मदतीने मी कोणालाही इनविजिबल करू शकतो आणि त्याच्याकडून वार करू शकतो. आता बघ याचा कारनामा. बॉस, हे अदृश्य एअरक्राफ्ट तर खूपच विध्वंसक आणि खतरनाक आहेत. आता वीरचं काही खरं नाही. आजोबा, जर गाजर महाग असतील तर आपण वेगळा फ्रूट घेऊया. गाजर, मला गाजरच हवे. मला गाजरच खायचे. अरे पळा. अरे हे काय चाललंय? अरे हा काटेरी बॉल हा अरे कुठून बघा, आला? हा बॉल कोणीतरी आकाशातून कंट्रोल करून आमच्यावर हल्ला करत आहेत. अरे पळा. अरे ते बघा. हा तर बंटीला घेऊन गायब झाला. नक्कीच मॅड मॅक्सचा कुठचा कारस्थान असेल. आजोबा बघा, तो बॉल परत आकाशात आला आहे. बंटी धोक्यात आहे. आता मलाच त्याला वाचवावं लागेल. वाचवा. रोबो बॉय सूट ऑन. रोबो बॉय सूट ऑन. हे अचानक आकाशात ढगांशिवाय वीज कशी चमकायला लागली? शेवटी कारण काय आहे? चला आजोबांकडे जाऊन विचारूया. ठीक आहे वी. मला असं वाटतंय की कोणीतरी विजेशी खेळ खेळत आहे. नाहीतर अशा मोकळ्या आकाशात कधीही वीज चमकत नाही आणि कधी अशी वीज पडतही नाही. आय एम ग्लॅड, व्हेरी व्हेरी ग्लॅड. आता माझ्या जवळ आभाळातील विजेची पॉवर आली आहे. आणि आभाळातील पॉवर. आता मी खूप शक्तिवान होणार. खूप शक्तिवान. Meow. You're genius, boss. Super duper genius. शी इज राईट बॉस. शी इज राईट. टिंबकटू तयार हो. आता वीरला संपवायची वेळ आली आहे. आओ थांबा. पार्टी या. गाड्या येतात.
तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? तुम्हाला रोड क्रॉस करायचा आहे, या मी तुम्हाला हेल्प करतो. बाळा, माझी मदतच करायची असेल ना तर मला घरापर्यंत सोड. इथे जवळच माझं घर आहे. ओके, तुम्ही जा, मी बस आता येतो. बाळा, तू खूप चांगला आहेस बाळा. तुला आता उशीर होत असेल, तू परत घरी जा. पण जाण्याच्या आधी मला फ्रीज मधून एक पाण्याची बाटली देऊन जा. हो? Robo-Boy suit on! Robo-Boy suit on. शाबास टिंबकटू, आज तू कोणतीच चूक केली नाहीस. आता वीर आपल्या तावडीत आहे. आता हा नाचेल माझ्या हुकमावर.